तर नमस्कार मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या अवंतिकास किचन किंगमध्ये. तर आजची कुठली रेसिपी बनणार आहे ते आपण चला पाहूया. मम्मीला विचारूया आज कुठली रेसिपी आहे. मम्मी, आज कुठली रेसिपी आहे? मी आज दाखवणार आहे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक. तर चला मित्रांनो, आपण फटाफट ह्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहू. 1 चमचा तूप, अर्धा खोबऱ्याचं किस आहे, 1 वाटी गूळ आहे, थोडेसे बेदाणे घेतले, इलायची पावडर घेतले, 1 चमचा तूप घालूया. तूप जरा गरम वाटेल मग आपण हे गूळ आणि खोबरं आहे ते आपण घालून घेऊ. चांगलं गरम करून घ्यायचं. गूळ आहे तो फार चांगला वितळला पाहिजे. वितळला गूळ की मग आपण त्यात थोडंसं अजून, मला वाटतं थोडं खोबरं कमी झालं आहे त्यामुळे आपण थोडंसं खोबरं घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. थोडंसं गूळ जास्त झाल्यामुळे मी थोडंसं खोबरं घालून घेते. हे माझ्याकडे खोबरं असतं घरात किसून ठेवलेलं. थोडंसं खोबरं घालते पुढे, कारण गूळ तो थोडा जास्त असेल ना. गोडाप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घालू शकता, खोबरं घालू शकता. गूळ थोडा मेल्ट व्हायला हवा. हळूहळू हा मेल्ट होत चालला आहे. झाकण याच्यावरती अजिबात ठेवायचं नाही आहे. बघू शकता. आणि गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा. थोडासा फ्लेम वाढवून घेऊ कारण गुळाला थोडंसं गरम व्हायला वेळ लागेल. थोड्या वेळाने गूळ जसा मेल्ट होत जाणार ना तसं थोडं हे चिकट होत जाईल. काय ना, जरासं वाफवून घेतलं की ते सारण खूप छान लागतं पिठामध्ये आणि त्याचा गोडवा जो आहे तो तसाच कायम राहतो. बघू शकतो. या स्टेजवरती आपण आहे ना थोडेसे मी बदाम घेतले होते ते थोडेसे घालून घेते. इलायची पावडर जी आहे ती आपण नंतर घालूया थोड्या वेळाने, कारण थोडे क्रिस्पी होतील ना बदाम. ते अगदी दाताखाली खायला खूप छान लागतात. जास्त गूळ बघा, थोडासा गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला हवा. म्हणजे आपलं जे खोबरं आणि जे गूळ आहे ते आता हळूहळू आपलं जे मेल्टिंग व्हायला स्टार्ट झालं आहे. हो, मला वाटतं ना थोडंसं खोबरं अजून लागेल याच्यामध्ये, तर मी 1 चमचा थोडंसं घालते अजून. आमच्याकडे कोकणाकडे खोबरं म्हणजे किसूनच ठेवलेलं असतं घरात. आमच्याकडे उकडीचे मोदक फार आवडतात सगळ्यांना. मला असं वाटतं थोडासा गूळ थोडा मेल्ट होतो ना हळूहळू. गूळ जसा मेल्ट होईल तसं खोबरं पण छान वितळायला लागतं. कारण काही सारण आपण गरम करून घेतलं की तुम्ही 8 दिवस असंच ठेवू शकता. त्याचे तुम्ही मोदक बनवू शकता, ओल्या नारळाच्या करंज्या बनवू शकता. हे जे सारण आहे ते बघा, जसं आता गूळ मेल्ट व्हायला आलं ना थोडासा, असं फटाफट होतं आहे. बघू शकता.
या स्टेजवरती आहे ना आपण थोडं गॅस कमी करून घेऊ. आता खूप छान झालेलं आहे. आता मी थोडीशी इलायची पावडर आहे ती घालून घेते याच्यामध्ये. मी थोडंसं टाकणार आहे जायफळ पावडर. मी थोडीशी जायफळ पूड घातली आहे, थोडीशी मी घालून घेते याच्यामध्ये. बघू शकता ते छान झाले बरं आहे. गूळ बघा तुम्हाला कुठेही दिसत नाही आहे. हे बघा गुळाचे खडे जे आहेत ना ते फार मेल्ट झाले, सुंदर होते. आता आपले सारण तयार झालेले आहे. गॅस बंद करून घेऊ. मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण एक पीठ मळून घेऊया मोदकासाठी. तर मी 1 वाटी पाणी घातलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं थोडंसं चवीनुसार. आणि पाण्याला थोडी उकळी हवी आहे. तर उकडीचे मोदक म्हणतात तर ते पाण्यामध्ये छान लागतात. त्याला उकळ आली हवी. 1 वाटी पाणी घेतलं आहे मी, त्यासाठी 2 वाटी पीठ लागणार आहे. थोडं बघू शकता पाण्याला थोडंसं कड आलं आहे ना साईडने. त्यात आपण 1 वाटी पीठ घातलं मी याचं. 2 वाटी पीठ घातले मी. हा जो कड आला ना पीठ छानपैकी त्याच्यामध्ये असं मिसळून घ्यायचं आणि त्याला वाफ यायला ठेवायची. आणि जे गरम असतं ना तेव्हाच आपण त्याला थोडं हेच खरे थोडीशी मोदक. या स्टेजवरती आहे ना आपण गॅस बंद करायचा. थोडंसं पाण्याचे शिंतोडे मारून घेऊ. पाणी कमी असलं की थोडंसं. आणि मळताना तुम्ही पाणी हाताने घेऊ शकता. पीठ मळताना थोडंसं पाणी घेऊ शकता. झाले ते गॅस बंद करू. तो झाकण मारून ठेवायचं. आता जे तांदळाच्या पिठाला जी उखड काढली होती ना आपण, त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. हे बघा त्याला पाणी टाकायची पण गरज लागत नाही आहे. थोडंसं लागलं तर आपण थोडंसं घेऊ शकतो. आणि हा गोळा मस्त मऊसूत करून घ्यायचा. चांगलं रगडून पीठ मळून घ्यायचं आहे. कारण ते उकड आलेली असते ना, उकड असतो ना त्यामुळे थोडं ते पीठ कडक होत जाणार. पण आपण असं मॅश करायचं मस्तपैकी. छान असं मॅश करून घ्यायचं पीठ. त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे पिठात, म्हणजे मोदक वळताना छान मोदक येतात. हे आता थोडंसं तेल लावून घेऊ त्याला. हलकंसं तेल लावू. आता हा गोळा आपला तयार झाला आहे. आता ह्याची आपण डायरेक्टली मोदक बनवायला सुरू करूया. एक चाळण आहे, चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे मोदक त्याला चिटकू नये म्हणून. छान अशी आपल्या हातावर आहे ना पारी एकदम नरम करून घ्यायची गरम. जर तुम्हाला मोदक ज्या प्रकारे वळता येतात त्या प्रकारे वळायची. हे बघा आता कसं एकदम त्याला चिरा नाही पडल्या पाहिजे. हे बघा इतकं सुंदर झालं. हा गोळा बघू शकता, त्याला कुठेही काहीही चीर वगैरे आलेली नाही आहे. हे असंच थोडंसं आपण तेलाचा हात घेऊन करू शकता.
बघा ही जी पारी आहे ना ते सारण भरून घ्यायचं असं छानपैकी कळ्या काढून घ्यायच्या. हो तुम्हाला जशा तुम्हाला जमतील त्याप्रमाणे तुम्ही काढा. अशा 6 कळ्या काढल्यात ना बघा किती छान कळ्या होतात त्याला. बघू शकता मोदक हे ती चाळणीत ठेवून घेऊया. हे बघा सगळे मोदक असे वळून झालेले आहेत. आता पाणी तापायला ठेवलं होतं वाफायला ठेवून देऊ. झाकण ठेवून देऊ. 20 ते 25 मिनिटांनी वाफ द्यायची. मोदक तयार आहे. आता हे बघा आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही याच्यावर केशर टाकू शकता, ऑप्शनल आहे. तर हे बघा मित्रांनो आपले उकडीचे मोदक एकदम छान असे वाफळलेले येत आहेत. मी तर थांबत नाही, मी आता खायला स्टार्ट करतोय. तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा. खूप लोकांना शेअर करा. धन्यवाद. परत भेटू एकदा.